मित्रांनो, शुक्रवारी 7 ऑगस्ट हा दिवस क्रिप्टो मार्केट आणि क्रिप्टो इन्व्हेस्टर्स दोघांसाठी फार महत्त्वाचा आहे, कारण ह्या दिवशी अमेरिकेत क्रिप्टो मार्केट रेग्युलेशन संबंधित क्रिप्टो क्लॅरिटी ऍक्ट नावाचं महत्त्वाचं क्रिप्टो बिल पास होण्याची शक्यता वर्तवली जाते. क्रिप्टो क्लॅरिटी ऍक्ट नेमकं काय आहे, बिल पास झालं किंवा पोस्टपोन झालं तर त्याचा मार्केटवर काय परिणाम होऊ शकतो याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रांसोबत सुद्धा नक्की शेअर करा. मित्रांनो, अमेरिकेत क्रिप्टोसाठी स्पष्ट रेग्युलेटरी फ्रेमवर्क तयार करण्यासाठी क्रिप्टो क्लॅरिटी ऍक्ट नावाचं बिल बनवण्यात आलं आहे. कोणत्या क्रिप्टो ऍसेटवर सेकचं नियंत्रण असेल, कोणत्या क्रिप्टोवर सीएफटीसीचं नियंत्रण असेल आणि क्रिप्टो एक्सचेंजेस आणि इतर डिजिटल ऍसेट कंपनीसाठी कोणते नियम असतील याबाबत निर्णय ह्या बिलमुळे होणार आहे. जर हे बिल 7 ऑगस्ट रोजी पास झालं तर क्रिप्टो मार्केटमध्ये पॉझिटिव्ह सेंटिमेंट तयार होऊ शकतात. पण बिल पास होण्याचे चान्सेस फार कमी आहेत, कारण सेनेटमध्ये बिल पुढे नेण्यासाठी 60 वोटची गरज आहे. रिपब्लिकन्स पार्टीकडे 53 सीट असल्यामुळे हा बिल पास करण्यासाठी डेमोक्रेट्स पार्टीचा सपोर्ट देखील आवश्यक आहे. 7 ऑगस्ट नंतर युएस सेनेट समर रिसेसवर जाणार आहेत, त्यामुळे त्याआधी सेनेटने या बिलवर पुढची प्रक्रिया सुरू केली नाही तर क्लॅरिटी ऍक्ट सप्टेंबर पर्यंत पुढे ढकलला जाऊ शकतो. आणि जर सप्टेंबर मध्ये सुद्धा बिल पास होण्यासाठी 60 वोट मिळाले नाहीत तर 2026 मध्ये क्लॅरिटी ऍक्ट पास होण्याचा मार्ग आणखीन कठीण होऊ शकतो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, शुक्रवारी क्रिप्टो क्लॅरिटी ऍक्ट बिल पास होईल की पोस्टपोन होईल? तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि क्रिप्टो मार्केट बद्दल असेच महत्त्वाचे अपडेट्स मिळवायचे असतील तर क्रिप्टो क्रांती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.